मम्मीने केस किती कट करून आले ते किती लांब दोघीच कट केले केवढे कुठं काय त्याला काय होत नाही तेवढं पण लय छोटे झाले मम्मी तू लय छोटे केली काय कट करावं लागते नाही लयच कमी केली नाही मी तुला म्हणाले का माझ्यापेक्षा कमी झाले असतील माझ्यापेक्षा पण कमी झाले असतील बघून माझं रिॲक्शन कॅमेरा चालू असायला पाहिजे वाटलं आधी म्हटली की कमी केली मला वाटलं थोडी केली असेल बघून तर काय एवढे नाही करायला पाहिजे होते लय झाले. हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू गायत्री ब्लॉग. कसं आहे सगळे बरे आहात ना. सो आत्ता जो नेक्स्ट ब्लॉग जो आहे तुम्ही चालू केला आहे आणि जे काल आम्ही रात्री जे लक्ष्मी आम्ही बसवले होते ते सगळे आम्ही काढलो आहोत आणि ते बघा आणि आता इथली जागा सगळी सुनी सुनी वाटत आहे. आम्ही परत गणपती जसं होतं तसं गणपतीचंच तेवढं डेकोरेशन ठेवलं आहे तर ते आम्ही सगळं काढलो आहोत आणि आज आता दुसरा दिवस झाला आहे आणि आता सकाळपासून आज मी तुम्हाला पूर्ण म्हणजे दिवसाचंच दिनचर्या दाखवणार आहे. हांजी तर आणि आज मी ट्रायपॉडने शूट करत आहे तर ह्याला अजून मला सेट नीट हातात धरता येत नाही आहे. हात जरा लटलट आलेत माझे पण ठीक आहे ट्राय. त्यानंतर ना आज मी नवीन मोदक बनवायचा प्रयत्न करणार आहे आणि आजचा मोदक जरा डिफरंट होणार आहे. याच्या आधी मी तर कधी खाल्ला नाही आहे नाव पण ऐकलं नव्हते मी असंच यूट्यूबवरती मोदक सर्च करत होते तर त्याच्यात मी मला भेटला आहे ते म्हणजे पान मोदक. तर आता ते पान मोदक मी हारला तसंच पान आणायला लावले होते. हार शाळेला चालला आहे पण ते तोपर्यंत मी आणून दिला आणि हार शीत जे आहे ते आला आहे. आणलास का तर मला हार्शने पान जे आहे ते आणून दिलं आहे आणि आता हर्षची रवानगी करण्याची वेळ आली आहे त्यामुळे हर्ष तू शाळेत जावे. हर्ष जाणार आहे शाळेत. प्रतीक्षा आता जस्टच कॉलेजला गेली आहे आणि दिव्या जी आहे ती ऑलरेडी कॉलेजला गेली आहे त्यामुळे आता मी माझी जी सगळे दिवसभराची कामं आहेत ते मी करणार आहे. त्याच्या आधी मी सकाळी उठले चहा वगैरे पिले. पनीरची जी भाजी होती ती आज मी पनीरची भाजी केली आज आम्ही घरात. बाय. मी आता पान मोदक करणार आहे त्यासाठी पान आणले आहेत पण ते मोदक करायच्या आधी बाकीचे सगळे कामं करून घेऊयात कारण की सगळे कामं ठेवून मला काय करू वाटत नाही घरात त्यामुळं पटापटा कामं करूयात. आणि रोजचेच कामं माझे भांडी आणि कपडे तेच कामं असतात तर सगळे कामं करूयात. पूजा करते आणि प्रतीक्षाने तर स्वयंपाक करून गेली आहे फक्त तर माझे जे कामं आहेत ती करते. पूजा करूयात आरती करूयात आणि मग मोदक करायला चालू करूयात. फक्त गणपतीच्या तर थोडे दिवस राहिलेत यार कसं तरीच वाटलं ना. फक्त 2 दिवस इतक्या लवकर संपले पण 11 दिवस. तर झाली आहे आमची आरती आत्ता जस्टच आणि मी आरती करायची आधीच दिव्या आली होती त्यामुळे दिव्या पण आरतीला आली आहे ना. शेवटचे 2 दिवसच राहिले हां ना. चला मग आता मी पटकन जे आपले मोदक आहेत ते करून घेते कारण की आता उशीर नको अजून करायला. हांजी तर आता आपल्याला पान मोदक करायचे आहेत तर त्यासाठी सगळ्यात आधी जे मेन इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे आपला पान जे की आणले आहेत. आपलं पान पानं तर ते आणले आहेत आणि मोदक यावेळेस मी हे काय मोदक म्हणते नारळ तर नारळ यावेळेस मी हा असला घेतलाय जो की गणपतीलाच फोडलेला होता तो नारळ घेतलाय. तर मी हे सगळं आधी नारळ काढून घेते त्याच्यानंतर पुढची प्रोसेस. हे बघा माझ्यासोबत काय ना काय व्हायचंच असतंय. तर मी गप साखर वाटत होती गप छुपछाप तर साखर मिक्सरच्या भांड्यातून बाहेरच आली आहे आणि हे अजून एवढं काम वाढलं आता माझं तर हे अजून एवढं करा पटापटा होतच नाही ना कायच. तर हे एवढं आधी साफ करायचं आणि मग मोदक करायचं. तर आता मी याच्यामध्ये जे आहे ते तूप घातले आहे नारळ होतं ते नारळ घातलं आहे आणि त्यानंतर जे पान मी बारीक मिक्सरला करून घेतलं होतं ते घातलं आहे आणि हे बघा जरा लाईट ग्रीन कलर आला याला त्यामुळे डार्क आला नाही त्याच्यामुळे थोडंसं फूड कलर मी याच्यात घालते.
हां, तर आता ह्याचे तर माझं आहे ते तयार झालं आहे तर बघा. आणि याच्यात मी खायची बडीशोप घातला आहे, काजू बदाम आणि आपलं जे मिल्क पावडर आहे ते पण घातले आहे. तर आता थोडंसं याला गरम आहे, थंड झाल्यानंतर ना मग आपले जे मोदक आहेत ते मोदक करूया त्यानंतर ना. चला तर सो आता मी मोदक करायला चालू केले आहे आणि 2 तर झालेत. ते बघा, मला वाटलं होतं ते मोदकाचं साचा आता लागतायच ते काय, पण ठीक आहे, साचाच्या बिनाच व्हायला आणि छान व्हायला, दिसायला छान व्हायला. म्हणजे तर म्हणजे मोदक जे आहेत ते तयार झाले आहेत आणि ग्रीन ग्रीन दिसायले, चांगले दिसायले. तर आता दिव्या मॅडम परत बाहेर चाललेत, त्याच्या आधी खाऊन बघ बर. चप्पल वाढले. वा, चांगलं झालं लय भारी. खरं का? बदाम काजू टेस्ट एवढं भारी आहे. सेकंड एक्सपेरिमेंट. उपास आहे की कसं उपास आहे की ता मग जेवताना खा. एक नंबर लागला. एक नंबर आहे ना, जा आता आमची टेस्ट छान तूप आहे. गणपतीची तसं ठेवूयात. सो आता प्रतीक्षा जी आहे ती गिफ्ट रॅप करायली आणि आज आमच्या घरात श्रावणी आली आहे, जी की कधीच दिसत नाही आमच्या घरी. आणि ही पण माझ्या मावशीचीच मुलगी आहे. आणि समर्थला तर तुम्ही ओळखत असाल, समर्थ. आणि प्रतीक्षा जी आहे ती गिफ्ट रॅप करायली आहे. तिचं नाही आहे, तिच्या फ्रेंडचं आहे, दुर्गाचं, जिचा बड्डे कधी होऊन गेला, 1 महिना झाला बड्डे होऊन. आणि आत्ता गिफ्ट द्यायला त्यांनी. हे तिचं बड्डे गिफ्ट आहे, इथं आहे. ही आहे दुर्गा आणि ही आहे तिची फ्रेंड, प्रतीक्षाची फ्रेंड दुर्गा, जिच्यावर आत्ता हिने सध्याला रुसली आहे. पण ठीक आहे, उद्या मनवतीलच काय कसं ना. आणि गिफ्ट रॅप करायचं काम हिला दिले आहेत. आणि शूटिंग पण मिस करायची उद्याची, गिफ्ट रॅप पण मिस करायचं. हां, प्रतीक्षा रुसली आहे तरी पण गिफ्ट रॅप प्रतीक्षाच करायली आहे आणि शूट पण उद्या प्रतीक्षाच करणार. तर हा व्लॉग इथं संपतो. व्लॉग आवडल्यास व्लॉगला लाईक करा, ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा. भेटत पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.